बॅकफुट जाऊन ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बघूया काय घडतं इथे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होणार यात काय शंका नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. समीर एक मला वाटतं सत्यने कोपरीचा विचार केला तर एक रवींद्र जडेजा का जे काम भारतीय संघासाठी करतो सत्यनारायण कोपरीसाठी निश्चितच समीर ते काम करत असतो. आणि सत्यनारायण कोपरीचा विचार केला तर डिपेंडिंग चॅम्पियन टीम आहे, तर गेल्या वर्षी जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा बहुमान आहे तो समीरच्या शिरपेच्यामध्ये आहे. आणि अनेक वर्ष मी त्याला पाहतोय. यंग खेळाडू आहे, तरुण खेळाडू आहे, क्षेत्ररक्षणामध्ये त्याची उजवी बाजू नेहमीच असते. या सत्यने कोपरीचा रवींद्र जडेजा ज्याने चांगला झेल टिपलाय. धावपलकावरती धाबा आहेत त्या एकूण आता जर बघितल्या तर दोन्ही संघांनी ज्या पद्धतीनं कामगिरी केली आणि ज्या पद्धतीनं 80 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानामध्ये व्हीबी स्टार विराटचा संघ उतरलाय, तर सुरुवात तितकीशी चांगली नाहीये. सुरुवात या ठिकाणी चांगली केली गोलंदाजानं. पहिल्या चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. आतापर्यंत जर बघितलं आणि बरोबर टायमिंग या ठिकाणी सांगितलं 1:03 हा सामना सुरू झालाय. एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अनिल जिकिणी आहेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय मात्रे नवीन फलंदाज मैदानावरती आता जतीनला बघतोय. पंकज आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता जतीन. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील, खरा फटका, फलंदाज बाद. यष्टीच्या समोर पायचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल आणि हा दुसरा धक्का असेल. ब्रेक थ्रू देण्यामध्ये निश्चितच वाकबगार गोलंदाज आहे अक्षय मात्रे, चांगली गोलंदाजी करतोय. फ्लाईट दिलेला चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू यावेळेला बॅटवरती येत नाहीये, पायावरती आदळतोय. अपील जोरदार होतं आणि उचलून धरले यावेळेला निश्चितच तुषार किनीनं. दुसरा धक्का, परिस्थिती फार नाजूक आहे. इथे आत्ता बघितलं तर पहिला गडी बाद झाला त्यावेळेस धावसंख्या 0 आहे, दुसरा गडी बाद झाला तिथूनही धावसंख्या 0 आहे. या 0 मधनं हिरो येतो का ते पाहणं गरजेचं आहे. 80 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे. एकूण रन रेटचा विचार केला तर रिक्वायर रन रेट जवळजवळ 18च्या आसपास पोहोचलेला आहे. पहिल्या चेंडू निर्धाव आहे, दुसरा चेंडू विकेट आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आहे आणि करण या ठिकाणी फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. उत्तम प्रकारचं आयोजन निश्चितच आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी, स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी. शिवनेरी चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहे. हॅट्रिक ऑन. यावेळेला ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू हवेत आहे. हॅट्रिक या ठिकाणी अक्षय मात्रे सेलिब्रेशन करतोय. सत्यनारायण कोपरी आजच्या दिवसभरामध्ये सुरुवात अफलातून करत असताना 80 धावांचा पाठलाग करत असताना फलंदाजाची दमछाक होते, तर मैदानामध्ये या आजच्या दिवसभरातली पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान अर्थात अक्षय मात्रेच्या नावावरती. बहुत ही जबरदस्त खेल मैदान के अंदर, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रोशन किनी इनकी तरफ से. प्रथा 11 के लिए एक बार फिर जो गेंदबाज है खास करके अक्षय मात्रे इनके लिए 200 का इनाम है. अतिशय सुंदर गोलंदाजी करत यावेळेला टिच्चून मारा केलाय, रंग भरलाय अक्षय मात्रेने या मॅच मध्ये. धावपलकावरती विचार केला तर अजूनही कोणत्याही फलंदाजाने एकही धाव केलेली नाहीये. 3 गडी बाद करण्यामध्ये अक्षय मात्रेला यश येतंय. 4 चेंडूमध्ये 1 चेंडू तो निर्धाव टाकतोय आणि 3 मोहरे गारद करण्यामध्ये यश मिळत आहे. 79 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात सत्यनारायण कोपरी मैदानामध्ये जर बघितलं तर आता संचित आलाय, परंतु सुरुवात जर बघितली तर अतिशय खराब झाले ते व्हीबी स्टार विराट संघाची. सत्यनारायण कोपरीनं अफलातून स्टार्ट केलाय. टिच्चून मारा काय असतो आणि अचूकता भेदकता काय असते, लेदर बॉलचा अनुभव आहे तो पणाला लावतोय आणि आता स्वतःला सिद्ध करतोय आणि प्रसिद्ध होतोय. तिसरी हॅट्रिक आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेत पूर्ण झालेली आहे. मला वाटतं तिसरा बहुमान अक्षय मात्रेला मिळतोय. प्रमोद धन्यवाद. राईट मुहूर्त विकेट, पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी केली जाते. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं मलिंगाची जी कामगिरी झाली ती 4 गडी बाद करण्याची, त्या ठिकाणी अशाच प्रकारची कामगिरी आता मैदानामध्ये अक्षय मात्रे करतोय. तो भरलाय, तो या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय, परंतु अडचणीत येतोय संघ व्हीबी स्टार विराटचा. 4 गडी 4 चेंडूवरती बाद केले जात आहेत. सत्यनारायण कोपरी गेल्या वर्षी अतिशय दर्जेदार कामगिरी करून टायटल जिंकतोय. यावेळेला कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती आहे, आत्मविश्वास उंचावलाय आणि दुसऱ्या बाजूला अडचणी वाढतात, संकट या ठिकाणी येतात ती व्हीबी स्टार विराट संघावरती. आपण पृथक्कन बघू या षटकाचं. पहिला चेंडू निर्धाव आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आहे, चौथ्या चेंडूवरती विकेट आहे, 5व्या चेंडूवरती विकेट आहे.
या मॅच मध्ये अफलातून कामगिरी करत, अतिशय दर्जेदार कामगिरी करत निश्चितच या शिवनेरीच्या इतिहासाच्या पानावरती एक वेगळी नोंद केली जाईल ती अक्षय मात्रेची. सलग 4 गडी बाद करण्याचा बहुमान अक्षय मात्रेला प्राप्त होतोय. संकेत नवीन फलंदाज मैदानावरती येतोय, परंतु चांगले संकेत नाहीयेत, कारण 80 धावांचा पाठलाग करत असताना 4 मोहरे गारद झालेले आहेत. महेंद्र, आपले स्वागत आहे. महेंद्र, टीम मॅनेजमेंट मध्ये पालघर मध्ये फार मोठं नाव आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय मात्रे. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे? अजूनही भोपळा फोडता आले नाहीये फलंदाजांना. या बेला हे ठीक आहे, धावफलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे.